जो सेटअप आहे हां तो आपण स्वतः कस्टम केलेला आहे. एकदम बेस्ट आहे. मी एवढं चांगलं म्हणलं डेकोरेशन या एरियामध्ये पहिल्यांदा एवढं चांगलं पाहिलेलं आहे. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण साखरपुडा, हळद, लग्नकार्य, सोहळा सर्व काय दाखवत असतो, पण ते सर्व सोहळ्याला ग्रँड बनवण्याचं कार्य इव्हेंटवाले, डेकोरेशनवाले बनवत असतात. तसाच एक आपला मित्र डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट करत असतो. तर तसाच एक आज ग्रँड इव्हेंट मॅनेजमेंट त्यांनी केलेली आहे. माझ्यासोबत आहे अलंकार आणि प्रवीण डेकोरेशन अँड इव्हेंट आणि त्याचे पप्पा. आणि ते स्वतः एवढे वर्ष त्याही हा व्यवसाय चालवला, आता त्यांचा मुलगा चालवतोय. आज कसा कार्य असणार आहे? फुल चॅलेंजिंग होता. हां, कमीत कमी 5-6 दिवस गेले त्याच्यात आणि काल तो पूर्ण 6 वाजेपर्यंत गेला. पूर्ण नाईट मारलीत काल. full. आणि तो सर्व जो तुम्ही मेहनत घेतलेली आहे ती तुझी झलकत आहे कुठेतरी, कारण का हा पाठीमागं तुम्ही एंट्रन्स बघताय तो त्याही स्वतःही घरी बनवलाय. म्हणजे सर्व जे काचं वगैरे बघताय ना, डिटेलिंग तुम्ही या व्लॉगमध्ये तुम्हाला डिटेलिंग बघायला भेटेल. बघा ही काचे वगैरे आहे ना, ते डिझाईन वगैरे सर्व त्याही स्वतःही घरी बनवलेले आहे, एकूण एक पार्ट मिसळून. ठीक आहे, आता अलंकार आहे जो या सर्व कार्य प्रोफेशनली करत असते. तर हे सर्व कार्य या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आणि जर तुम्हाला देखील तुमच्या लग्न कार्याला, हळद, साखरपुडा कुठल्याही इव्हेंटमध्ये जर त्याला सामील करायचं असेल तर तुम्ही दिलेलं फर्स्ट टू लास्टपर्यंत तुम्हाला सर्व नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, नाववर, इंस्टाग्रामवर पण त्याला फॉलो करू शकतात. नंबरसुद्धा देईन, तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याला. आणि त्याचे वडील आहेत माझ्यासोबत, प्रवीण काका आहेत आपल्यासमोर. प्रवीण काका, एवढे वर्ष तुम्ही हा सर्व व्यवसाय सांभाळलात, आता तुमचा मुलगा हा व्यवसाय सांभाळतोय, काय म्हणाल, कसा वाटतंय? मला चांगला वाटते आणि स्वतःने हातात घेतला. स्वतःचे चांगला म्हणजे नवीन नवीन बनवत असतो तो आणि त्याला नवीन नवीन बनवायची आवडच आहे. जे तो व्यवसाय त्याने हातात घेतला, प्लस त्याच्यात अपग्रेड पण त्याने भरपूर केलाय. हो, असं बोलायला आवडेल, कारण का आपल्या पहिल्या कालमध्ये एवढा असं म्हणजे नाही. हे नसायचा. आता त्यांनी भरपूर प्रोग्रेस केलेला असं मी म्हणायला मला नक्कीच आवडेल. आणि अलंकार बोललात तर म्हणजे मजा मस्ती, एन्जॉयमेंट वाला. तुम्हाला कधी वाटलेला हा तुमचा व्यवसाय पूर्ण सांभलेल? मला तो वाटलेला होता, पण लहानपासून माझे जवळच असायचा तो. काय करायला लागलो, बनवायला आलो का जवळच यायचा. तो DJ वाजवायला जायचा. नंतर मी माझं काम चालू केला, त्याला बोललो हा व्यवसाय तू घेतला चालवायला. आणि आता कसं हँडल करते तो? आता तर 1 नंबर करतो तो. 1 नंबर. त्याचं कार्य तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला मित्रांनो, पोचलो परत एकदा JNPT जिथे ग्रँड वेडिंग असणार आहे. आणि प्रवीण डेकोरेशनने आज आपल्याला इकडे बोलवलं होता. तर सर्व काही इव्हेंट दाखवण्याचा प्रयत्न करता. मागाशी विदाऊट लाईट जो सर्व डेकोरेशन होता, सिटिंग अरेंजमेंट वगैरे ते दाखवली. आता विथ लाईट, म्हणजे सर्व लाईटवर कसं चमकते बघा. पाठीमागं बघू शकते, एंट्रीज कसली रुबाबदार आहे. आता आतमध्ये जाऊया. श्रेष वगैरे सोबत आहेत माझ्यासोबत आणि भाऊ पण आहे. चला जाऊया आतमध्ये. भाऊ बिऊ आहे ना जरासा. चला. सगळ्या पर्या आल्यात.
हा मस्त दिसतंय बघा सर्वजण. हाय. तर चला मित्रांनो, एक रॉयल वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट तुम्ही बघितलात. पूर्ण म्हणजे स्टेजपासून, एंट्रीपासून, स्टेजपासून, अजून कॅटरर्सपासून सर्व काय एकदम रॉयल अरेंज केला होता आपल्या अलंकारने. ॲज अ इव्हेंट मॅनेजर आपण म्हणजे कस्टमरला कसं ट्रीट करत असतो? बेस्टच्या बेस्ट आणि 100% देण्याचा प्रयत्न करतो. बघता ना. धन्यवाद. हे बघा हाय करा सगळ्यांना. हाय. हे बघा आता आई आणि बाबा आहेत आपल्या समोर आणि त्यांना पण लाईव्ह विचारूया की त्यांना हा सर्व रॉयल अरेंजमेंट केली होती डेकोरेशनची, त्यांना कशी वाटली? आता सध्या या आलिशान एंट्रीच्या खालती तुम्ही आहोत, कसं वाटलं? छान, एकदम छान मस्त, वाटतंय? छान. आणि स्टेज, आपला स्टेज एकदम भारी झाला. तो आपल्या भावानेच अरेंज केलं सर्व, याही सर्व केलं. सर्व फॅमिली आहे. हाय करा. हाय करा. हाय. पूर्ण फॅमिली आहे. हाय करा दादा. हाय. सर्व फॅमिली आहे. दादा डेकोरेशन कसं वाटलं? पूर्ण इव्हेंट मॅनेज केलं, तो कसा वाटला तुला? एकदम बेस्ट आहे. मी एवढं चांगलं म्हणलं डेकोरेशन या एरियामध्ये पहिल्यांदा एवढं चांगलं पाहिलेलं आहे. मस्त. थँक्यू दादा, थँक्यू. आणि अलंकार या गोष्टीबद्दल काय सांगशील? काय म्हणजे आत्ताच्या आपल्या पब्लिकमध्ये म्हणजे अशी समज आहे काय उरणची पोरं असं भारी भारी डेकोरेशन नाही करू शकत, तर त्यांच्यासाठी काय बोलशील? उरणमधले पण ते बेस्ट करू शकतात. कस्टमरला हवं तसं आणि त्यांच्या बजेटमध्ये काही कस्टम जे डेकोर करायचं असेल ते पण करू शकतो. हां, म्हणजे त्यांना जसं कस्टमाइज करून घ्यायचं असेल तसं आपण करून देत असतो, ते पण त्यांच्या बजेटमध्ये. तर त्यांच्यावर विश्वास ठेवला ना पार्टीने हां, तर ते करू शकतात. बरोबर. कारण का अर्ध्यांची ख्वाहिश असते का या फोटोप्रमाणे कर किंवा कुठून एक फोटो उचलून आणतायत आणि असंच्या असं मला पाहिजे डेकोरेशन करून किंवा इव्हेंट असंच्या असं मॅनेज झालं पाहिजे, तर त्याविषयी काय सांगशील? करू शकता तुम्ही? हां, आम्ही आमचं 100% एफर्ट्स टाकतो त्याच्यावरती हां आणि आम्ही करून देतो. तो ऑनलाईन जे फोटो आम्हाला येतात हां. त्याच्या म्हणजे आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करतो. ओके. बघा माझ्यासोबत आता पानपुरीचा आस्वाद कोण कोण घेणार आहेत बघा. भाऊ श्रेयश, भाऊ इव्हेंट कसा मॅनेज केलाय? एक नंबर केलाय. एक पण साखरपुड्याचा पण आणि मांडवाचा पण. हा ना. हे पाणीपुरी फायर पान वे दिखा ना, एक खाने का मुझे फायर पान. तू खाना फायर पान? भाऊ जेवलात तुम्ही? नाही. डायरेक्ट फायर पान? काय रे, आपण पहिला टेस्ट घ्यायची रे सगळी. जेवणाला टाइम आहे पण बघा दाढी बिडी दाढी पुजायला नाही ना. एकूण ते काय वाढवायला जाम कष्ट करायला लागतात काय भाऊ? आग बघून विचार केली. तालूला चटका वगैरे लागला नाही ना? नॉर्मल का? दादा नमस्कार.
तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि जिथं आपण सुरुवात केलता या आलिशान एंट्रीच्या समोर, तिथंच आपण एंड करूया व्लॉग. आणखीन एक ही जी आलिशान जो सेटअप आहे हां तो आपण स्वतः कस्टम केलेला आहे. तर ते जे ग्लास दिसतात तुला, हां, हे बारीक बारीक ग्लास. हा ते एकदम म्हणजे छोटे छोटे ग्लास, ते एक एक आम्ही पेस्ट केलेले आहेत त्याच्यात. हां हा म्हणजे असा दिसायला तो एकदम पॅनल दिसतो, हां. पण तो अख्खा पॅनल नाही आहे, ते एक एक ग्लास आहे. आणि ते सकाळी तू बोललास की आम्ही सर्व स्वतः कस्टमाइज करून घरी केलं आहे सर्व काचेचा. हे घरी असं आहे बनवलेलं काय? म्हणजे स्वतः सर्व चिटकवलेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडं. हे बघा, हे स्वतः ते कस्टमाइज केलं आहे सर्व. आणि आलिशान एंट्री ही ते स्वतः हाताने बनवलेले आहे. उरणमध्ये हा सेटअप ग्लासवाला हे कोणाकडेच नाही का, आपल्याला असं रेंटल आणायची गरज नाही. हा. ही आपली स्वतःची आहे. स्वतःची आहे म्हणजे. हां. म्हणजे हे स्वतः हाताने बनवलं आहे, म्हणजे आपल्या इकडं कोणाची नाही, रेंटल घ्यायला लागते. रेंटल घ्यायला लागतं. त्याला रेंटर घ्यायची गरज नाही. शुभेच्छा तुला. आणि गाणं सुरू होण्याच्या अगोदर आपण व्लॉग एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्व कॉन्टॅक्टपासून सर्व काय तुम्हाला दिलेलं असेल तर पुढच्या व्लॉगमध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या, बाय बाय कर. बाय बाय.